तीन राज्यांचा सीमावर्ती भाग असलेला करेगट्टाचा पहाडी परिसर सध्या देशातल्या सुरक्षा दलांच्या केंद्रस्थानी आलाय। 250 वर्ग किलोमीटर मध्ये पसरलेल्या माओवाद्यांच्या या मोठ्या आश्रयस्थानाला जवानांनी घेरलं असून 7व्या दिवशी संघर्ष सुरू आहे। केंद्रीय गृह मंत्रालयासह देशातल्या मुख्य सुरक्षा एजन्सीच्या रडारवर असलेला हा करेगट्टाचा परिसराची भव्य दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहू शकतो। तहव्वूर राणाला 12 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली। एनआयए कोर्टाने हा आदेश दिलाय आणि काही दिवसांपूर्वीच राणाचं प्रत्यार्पण करण्यात आलं होतं। सिंधुदुर्गच्या पिंगुळीतील नदीम अब्दुल रेहमान शेखला 2 वर्षांसाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला। नदीमवर चोरीसह 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत। नदीमला 27 एप्रिलला कोल्हापुरात पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मुंबईची जलवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात दुप्पट वाढ होणार आहे। भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे। 1 मे पासून एटीएम मधून पैसे काढण्याच्या शुल्कात 2 रुपयांनी वाढ होणार आहे। फ्री लिमिट संपल्यानंतर प्रत्येक व्यवहाराकरता 23 रुपये शुल्क आकारलं जाईल। एनसीईआरटीच्या 7वीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्ली सल्तनतचे संदर्भ काढून टाकण्यात आलेले भारतीय राजघराणं महाकुंभचे संदर्भ मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या सरकारी उपक्रमांचा समावेश करण्यात आला। पुणे विमानतळावरील उडान यात्री कॅफेचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी मंत्र्यांनी कॅफेत वडापाव खाऊन उद्घाटन केलं। कॅफेमुळे विमानतळावर पाणी, चहा, वडापाव, सँडविच स्वस्तात मिळणार आहे। उल्हासनगरमध्ये देवी मंदिर शीतलादेवी मंदिर परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी एका वृद्धाला लुटलंय। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या आधारे शोध घेत 2 आरोपींना अटक केली। दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मुंबई वांद्रे रेक्लेमेशन आणि आदर्शनगर इथल्या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत राज्य शासनाने आदेश जारी केला आणि या पुनर्विकासातून म्हाडाला 3700 घरं तसंच 5 ते 6000 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे। यासाठी म्हाडामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे। विदर्भासह अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने वर्तवलेली आहे आणि त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। यंदा एप्रिल महिन्यातच महाराष्ट्रात पाणी संकट निर्माण झालंय। राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 38% आला। अजून उन्हाळा संपायला अनेक दिवस बाकी आहेत आणि त्याआधीच पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्यानं सर्वांची चिंता वाढली आहे। जळगावसह नशिराबाद, साकेगाव, भुसावळ परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या आणि यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। तर आजही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। आमदार रवी राणांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात राणा दाम्पत्यानं तलवारबाजी केल्याचं पाहायला मिळालं। तलवार दाखवत राणांची पाकिस्तानला धमकीवजा राणांनी इशारा दिलेला आहे। जो हिंदुस्तान पे आंख उठाएगा उसकी आंख निकालेंगे असं म्हणत नवनीत राणांनी तलवार घेऊन तलवारबाजी केली। शेतातील उभं पीक उष्णतेने जळू लागल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली। एकरुखा, धसाडी, गणपूर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी प्रश्नाबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं। जळगावमधील रामेश्वर कॉलनीत रस्त्याची दुरावस्था झाल्यानं महिलांनी संताप व्यक्त केला। दरम्यान तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। रत्नागिरीच्या गुहागर आगारात 5 नवीन एसटी बसचं लोकार्पण करण्यात आलं आणि यावेळी भास्कर जाधवांनी एसटी बस चालवण्याचा आनंद घेतला। पालघरमध्ये जन्मलेल्या बाळाचा जीव वाचवण्याकरता 100 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतरही कुटुंबाला अपयश आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। मोखाड्यात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या यंत्रणा कमकुवत असल्यानं बाळाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। बुलढाणा जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे। पारखेड गावात उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झाला। वाशिम जिल्ह्यातील तापमानाचा पारा 43 अंशांच्या वर गेल्यानं अनेक पाणी प्रकल्प कोरडे पडलेत। मालेगावातील कोल्ही पाणी प्रकल्प आटला असून पाण्याअभावी प्रकल्पातील माशांचा मृत्यू झाला। प्रकल्पाच्या काठावर हजारो मृत माशांचा खच पडला।
रायगडच्या पेण रेल्वे स्थानकावर दिवा सावंतवाडी रेल्वेला थांबा देण्याची मागणी करण्यात आली आणि यासाठी स्थानिक नागरिक 30 एप्रिलला रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. अमरावतीच्या चिखलदऱ्यात 407 मीटर लांबीच्या स्कायवॉकच्या कामाला वेग आला. स्कायवॉकचं काम पुढील वर्षी मार्च महिन्यात पूर्ण होणार आहे. अहिल्यानगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने नागपूर MIDC परिसरात मोठी कारवाई केली आणि एका गोडाऊनवर छापा टाकून तब्बल 62 लाख रुपये किमतीचा बनावट बासमती तांदूळ जप्त केला. जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यात धरणासह नाल्याच्या खुलीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. कामासाठी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आणि खुलीकरणाच्या पाणी साठा वाढवण्याकरता मदत होणार आहे. रायगडच्या गोरगाव श्रीवर्धन राज्य मार्गाजवळ कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय. ग्रामपंचायतीने गावाच्या वेशीवर गावातील जमा होणारा कचरा टाकून डम्पिंग ग्राउंड केल्याचं दिसतं आणि त्यामुळे ग्रामपंचायतीने डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. अमरावतीच्या संजय गांधीनगरमध्ये भिक्षूंच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि या शिबिरात 75 भिक्षूंनी सहभाग घेतला. दरम्यान धम्म रॅलीचंही आयोजन करण्यात आलं. वाशिमच्या राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून पगार मिळाला नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान आक्रमक कर्मचाऱ्यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दिव्यांगांसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीची मागणी यावेळी करण्यात आली. बुलढाण्यात कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. डीजे डॉल्बीला फाटा देत ढोल ताशांच्या निनादात धाराशिवमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढण्यात आली. सर्वधर्म समभावाचा संदेश देत बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीनं ही मिरवणूक काढण्यात आली. साताऱ्याच्या जिंती गावात जितोबाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी चिमण्या नंदीची जोडी जितोबा केसरीची मानकरी ठरली आहे. जळगावच्या अमळनेरमध्ये कुस्ती सामन्याचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी चुरशीच्या 13 कुस्त्यांची दंगल पार पडली होती. दरम्यान सामना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जळगावच्या जामनेरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नालासोपारा शिवसेनेकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. शिवसैनिकांकडून पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात आला. यवतमाळच्या 5 कुटुंबांसाठी काश्मीरमधील खुर्शीद भाई देवदूत ठरलेत. सुखरूप परतण्यासाठी खुर्शीद भाईने या कुटुंबाला मदत केली. अकोल्याच्या पातूरमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे आणि यावेळी रॅली काढत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जळगावच्या एरंडोलमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंद पुकारण्यात आला. सिल्लोडमध्ये पहलगाम हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला आणि यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ठाणे जिल्ह्याच्या खडवलीमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. दहशतवाद्यांच्या लक्षात राहील अशी कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सटाणामध्ये पहलगाम हल्ल्याचा मुस्लिम समाजाने निषेध केला आणि यावेळी कॅन्डल मार्च करून पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. बुलढाण्यात मुस्लिम समाजाने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आणि यावेळी पाकिस्तानचे पोस्टर जाळत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धर्म विचारून केलेल्या गोळीबारावरनं वडेट्टीवारांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. दहशतवाद्यांकडे इतका वेळ असतो का की ते कानाजवळ येऊन तुमचा धर्म काय आहे हे विचारतील, असं वडेट्टीवार म्हणाले. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य मूर्खपणाचं आहे. वडेट्टीवार पहलगामच्या पीडित कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान पहलगामची जबाबदारी सरकारची आहे. पहलगाममध्ये सुरक्षा दल का नव्हतं असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला. पहलगाममधील हल्ला हे सरकारचं अपयश असल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केला.
पाकिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या नागरिकांचं ट्रॅकिंग सुरू आहे। पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर गेले पाहिजेत, जे केंद्राच्या आदेशात बसतील ते बाहेर जाणारच, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। सरकारनं पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा दावा खोटा असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं, तर पंतप्रधान मोदी हल्ल्याबाबत गंभीर नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं। सामना अग्रलेखातून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात आला। पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रातील हजारो लोक बेकायदेशीरपणे भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन बिराडे थाटतातच कशी, हे एवढे आले कुठून? हल्ल्यानंतरच भारतात राहणाऱ्या या हजारो पाकिस्तानी नागरिकांची आठवण सरकारला कशी झाली, असे सवाल विचारण्यात आले। पुसळमध्ये ख्रिस्ती समाज बांधवांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। दहशतवाद्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दिल्लीत भारत आणि फ्रान्समध्ये संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली। 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार करण्यात आला आणि या करारामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याकरता भारताने कंबर कसली आहे। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली। पहलगाम दहशतवाद हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली। बैसरण खोऱ्यात दहशतवादी ड्रोनने हल्ला करणार होते। स्थानिकांच्या गर्दीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला, अशी माहिती सूत्रांनी दिली। भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी खळबळजनक एक्स पोस्ट केली आहे। पाकिस्तानी दहशतवादाचा नवा चेहरा समोर आला। 5 लाखांपेक्षा जास्त पाकिस्तानी मुलींचं भारतात लग्न झालं। अद्यापही या मुलींना भारतीय नागरिकत्व मिळालेलं नसल्याची माहिती आहे आणि अशी पोस्ट दुबेंनी केली। पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएकडून केला जातोय। एनआयएच्या अधिकाऱ्यांची टीम पहलगामसह परिसरात तळ ठोकून आहे। पहलगामसह अनंतनाग परिसरात राहणाऱ्या गुर्जर बकरवाल समुदायातील लोकांची एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाते। नाशिकच्या कामटवाडी परिसरात डोक्यात दगड घालून अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली। 2 गटात झालेल्या वादानंतर मुलाची हत्या करण्यात आली। दरम्यान 4 आरोपी फरार झालेले। नागपूरच्या पारडी उड्डाणपुलावर उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने धडक दिली आणि या अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला। अकोल्यात एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली आहे। आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले। अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही।